स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठी महापालिकेची प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत। सोलापूर शहराच्या वाढीव लोकसंख्येचा आधार घेऊन प्रभाग रचना झाल्यास 29 प्रभाग होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर नगरसेवकांची संख्याही 102 वरून 115 होण्याची शक्यता आहे। महापालिकेची बहुसदस्य पद्धतीने निवडणुका घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत। त्यानुसार महापालिकेची प्रभाग रचना करण्याचा विचार झाल्यास वाढीव लोकसंख्येचा आधार घ्यावा लागणार आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 18 वर्षांवरील मतदान केलेल्या मतदारांची संख्या 9,13,010 होती। लोकसंख्या काढताना त्यामध्ये 30% अधिक वाढ गृहीत धरावी लागते। 30% वाढ विचारात घेतल्यास 2,73,903 इतके वाढीव मतदार आहेत। त्यानुसार शहराची लोकसंख्या 11,86,913 गृहीत धरून प्रभाग रचना तयार झाल्यास एकूण 29 प्रभाग होतील। त्यामध्ये 28 प्रभाग 4 सदस्यांचे आणि शेवटचा एक प्रभाग 3 सदस्यांचा असे मिळून 115 सदस्य होण्याची शक्यता आहे। महापालिका अधिनियमानुसार 3 लाखांपेक्षा अधिक आणि 6 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या महापालिकेची सदस्य संख्या 85 पेक्षा अधिक होणार नाही असा अधिनियम आहे। सोलापूर शहराची लोकसंख्या 12 लाखांच्या आसपास गृहीत धरली तर 6 लाखांच्या लोकसंख्येपर्यंत 85 नगरसेवकांची संख्या होते। पुढे 20,000 लोकांमागे एक अतिरिक्त सदस्य, याप्रमाणे पुढे 6 लाख लोकसंख्येच्या आधारे 30 नगरसेवक होतात। असे एकूण 115 नगरसेवक होण्याची शक्यता आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।